गणेशाय नमः. ग्रंथ अधिक मास महात्म्य अध्याय 23. आणि आपण आता या 23व्या अध्यायामध्ये आपली जी मागच्या अध्यायातली 22व्या अध्यायातली जी कथा होती ती आपण आता पुढे चालू. मग झालं. आता हा जो विप्रकुमार होता ज्याचं नाव संभ्रम होतं तो आता आपल्या बहिणीचा शोध घेऊ लागला. कारण बहीण बेपत्ता झाली त्यामुळे हा शोक करू लागला. मग गावकऱ्यांनी कशी बशी त्याची समजूत काढली. काही दिवसांनी तो पुन्हा एकदा भानावरती आला आणि मग आपला पूर्वीचा जो ताक विकून पोट भरण्याचा धंदा आहे तो त्याने सुरू केला. इकडे बघा नारायण जो होता त्यांच्या घरी राहणारा जो त्यांचा दास होता हा या दोन्ही बहीण भावांना नाथपणे सोडून तो तीर्थयात्रा करत भटकत 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 आणि एक दिवस अचानक पुन्हा एकदा 12 वर्षानंतर तो ह्याच घरी. त्यावेळेस ते संभ्रमाने त्याला ओळखले नाही पण नारायणाने त्याला बाळपणीची थोडीशी आठवण करून दिली. आणि जशी त्याला आठवण करून दिली तसं त्या मुलाला मोठा छान आनंद झाला आणि त्याला आता वाटलं की आपल्याला सुद्धा कोणीतरी मिळालेलं आहे. आणि असं म्हणून हा संभ्रम त्याच्या गळ्यात मिठी घालून हा रडायला लागला. बहीण बेपत्ता झाल्याचं संभ्रमाने जेव्हा सांगितलं तेव्हा नारायणाला तर खूपच वाईट वाटलं. पण संभ्रमाला हे माहित होतं की विधी लिखित आहे, हे कोणी टाळू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला थोडासा धीर दिला. सांगितलं तू काही काळजी करू नकोस, आपण दोघं मिळून त्यांना शोधू. मग दोघांनी रात्री झोपताना थोडंसं गाईचं दूध प्राशन केलं आणि हे दोघं जण रात्री गप्पा करत करत शांती घेतली. त्या रात्रीच्या काळामध्ये मात्र नारायणाच्या मनात विचार आला की त्याने सकाळी संभ्रमाला सांगितलं. नारायण त्याला म्हणाला की अरे बाळा, आता अधिक मास महिन्यात आलेला आहे आणि या अधिक मास महिन्यामध्ये अनेक प्रकारचे स्नान दान व्रत नियम केल्याने आपणास पुण्य मिळते आणि मनातील हेतू मात्र पूर्ण होऊन तिथे शांती प्राप्त. त्यामुळे गोदानाचं जे पुण्य आहे ते आपण मिळू आणि आपण सुखी होऊ असं त्यानं नारायणाला सांगितलं. आणि मग त्याने त्याला असं सांगितलं की मग गोदान म्हणजे नेमकी काय, संभ्रमाने विचारलं. तेव्हा नारायण त्याला म्हणाला की गोदान म्हणजे तुझी ही गाय जी आहे तू ती दान देऊन टाक असं त्यास सांगितलं. आणि त्यावर एवढंच नाही की तुझ्याकडे जे काही द्रव्य असेल ते दक्षिणा म्हणून दे. तो म्हणे का बरं असं काही ना काय होईल. त्यावेळेस त्यानं नारायणाला सांगितलं की अरे अधिक मासात हे सगळ्यात महापुण्यकारक कर्म आहे. उद्या सकाळी गंगा स्नान करून एखादा सत्पात्री ब्राह्मण बघ आणि त्याला तू तुझी गाय दान कर. आता नारायण पुन्हा म्हणाला की काय म्हणे, गाय दान करून टाकल्यावर माझा ताक विक्रीचा व्यवसाय, माझा उदरनिर्वाह, माझी काय सोय, असं संभ्रमाने विचार. तेव्हा नारायण त्याला असं म्हटलं की तू चिंता करू नकोस, तू त्या पुरुषोत्तमाची भक्ती कर, तू काळजी करू नको. तो परमेश्वर किडामुंगीपासून ते हत्ती प्राणी सर्व प्राण्यांवर तो त्याची काळजी घेतोच असतो. तू गोदान कर म्हणजे कल्याण. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे तो जो संभ्रम नावाचा बाळ होता गंगा स्नान करून आला आणि यथाविधी त्यांच्या गायीचे दान केले. पण पुढे काय झालं, 2 दिवस दोघ जण उपाशी राहिले, पाणी पिऊन झोपले. मग त्यानंतर नारायण जो होता तो नंतर पुढच्या दिवशी अगदी भल्या पाठी उठला, गंगेवरती स्नान केलं आणि पुरुषोत्तमाचं ध्यान करू लागला. आणि नेमकी त्याच वेळेस तिथून नारद मुनींची स्वारी चाललेली होती. आता हा ध्यान करतोय आणि तिकडनं नारद मुनींची स्वारी आली. मग आता नारद म्हटलं की बाळा काय झालं म्हणे. तर त्याने सांगितलं की म्हणे देवा म्हणे असं असं झालं म्हणे सगळं, माझ्याही आयुष्यामध्ये असा खूप मोठा गोंधळ झाला. त्यावेळेस नारदांनी पूर्ण एकदा परिस्थिती बघितली आणि सांगितलं की थेट ब्रह्मलोकात जाऊन तुझ्या पितेची भेट घे. हा नारद त्याला म्हटला की तुम्ही या बाळाची विधलिखित जे ठेवून ठेवलेले ते खोटे ठरत आहे. कारण याने म्हणे, आता तो नारद ब्रह्मदेवाकडे गेला आणि वडिलांना सांगायला लागला की तुम्ही जे याचं विधिलिखित जे लिहिलेलं आहे ते आता खोटं ठरत आहे. कारण यानं आता आपली गाय जी ती जान देऊन टाकली आणि यानंतर आता याचा पाच विक्रीचा उदरनिर्वाह बंद पडलेला आहे. मग ब्रह्मदेवाने सुद्धा तेच ना अंतर्ज्ञानानं तो प्रकार पूर्ण जो होता तो बघितला आणि म्हणाला नारदा, याला जो गुरु भेटला ना त्याचं नाव नारायण आहे, हा पक्का आहे. ब्रह्मलिखित सुद्धा खोटं पाडण्याचा यानं डाव रचलाय बघ म्हणे. पण मी सुद्धा हा खोटं पडू देणार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ब्रह्मदेवाने काय केलं, एका शेतकऱ्याचं रूप घेतलं, चांगल्या 10-12 गाई घेऊन तो त्या संभ्रमाच्या घरी गेला.
आणि मग त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांनी म्हणे हे बघ म्हणे माझ्याकडे 10 गायी ठेवलेल्या होत्या म्हणे मी आता त्या तुला देतोय त्या सर्व दुभत्या गायी आहेत त्यांचा सांभाळ तू कर मी चाललो ते पण त्या संभ्रमाला नवल वाटले त्याने नारायणाकडे बघितले नारायणाने हसून मुकसंमती दिली आणि पुन्हा एकदा संभ्रमाचा तो ताक विक्रीचा धंदा जोरात चालला. थोड्या दिवसात पुन्हा नारायणाने विचार केला की अरे हा 10 गायी दान दिले तर काय होईल मग त्यानं तो विचार त्या संभ्रमाला सांगितला त्यावेळेस त्यानं मात्र थोडे आडेवेडे घेतले पण नारायणाने ते समजूत काढली अरे म्हणे अधिक मासात गोदानाचे फार मोठे पुण्य आहे म्हणे तुझे कल्याण होईल सगळ्यांची काळजी द्या पुरुषोत्तमाला कशाला काळजी चालू द्या दान देऊन मग गुरुची आज्ञा म्हणून संभ्रमाने सुद्धा त्या 10 गायी दान करून टाक आणि दक्षिणा म्हणून जेवढं द्रव्य साचलेलं होतं ते सुद्धा त्या ब्राह्मणाला देऊन टाक पुन्हा दोघांचा उपवास मग चित्रगुप्ताने वरती ब्रह्मदेवाला हा सर्व प्रकार सांगितला चित्रगुप्त म्हणाला ब्रह्मदेवा तुमचे विधिलिखित आता खोटे ठरत आहे त्या संभ्रमा नावाच्या मुलाने त्या 10च्या 10 गायी त्यानं दान करून टाकलाय आणि त्याचा आता ताक विक्रीचा धंदा हा बंद पडला हा ब्रह्मदेवाने सगळा प्रकार जो आहे तो अंतर्ज्ञानाने जाणून घेतला आणि मग त्या संभ्रम बाळाला नारायणाला पक्का गुरु भेटलेला आहे आणि हाच जो आहे तो मुख्य आहे दुसऱ्या दिवशी काय झालं त्याने चांगल्या 100 संवत्स धेनू घेऊन तो सावकाराच्या वेशात या संभ्रमाच्या दारी ब्रह्मदेव आले आणि त्यांनी सांगितलं की बाळा तुझ्या वडिलांनी माझ्याकडून या गायी ठेवल्या होत्या म्हणे वाढत 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 म्हणे बघ म्हणे आता त्यांची संख्या जी आहे ती 100पर्यंत आलेली आणि बाबा आता माझ्याकडनं ह्या काही गायी सांभाळणं होत नाही म्हणे तू परत ठेवून ये म्हणे हा संभ्रमानं मग ह्या गुरुकडे बघितलं नारायणाकडे बघितलं नारायणानं पुन्हा एकदा त्यांना हसून मुकसंमती दिली आणि पुन्हा आता झालं दोघांचा व्यवसाय सुरू झाला आता विधिलिखित हो पृथ्वीची ती अक्षरे ती खरी ठेवायसाठी मात्र ब्रह्मदेवानं हा सारा प्रकार चालू करून घेतला आणि हे मात्र त्या नारायणानं मनोमत ओळखलं थोडे दिवस मजेत गेल्यानंतर नारायणाने पुन्हा संभ्रमाला 100 गायी दान करण्याचे पुण्य त्याने त्याला उपदेश केला संभ्रमाने गुरुची आज्ञा म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी शतगोदानाचा सोहळा संपन्नपणे पार पडला पुढच्या अधिक मास महिन्यामध्ये या संभ्रमाने काय केलं पुरुषोत्तमाची प्रार्थना केली गोदानाचे पुण्य करून घेतले पुरुषोत्तम नारायण भगवान श्री विष्णू त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि पुन्हा एकदा नारदाला प्रेरणा दिली नारदाने ब्रह्मदेवाला पुन्हा सांगितले की तात तुमचे विधिलिखित खोटे ठरत आहे उदरनिर्वाहासाठीच्या संभ्रम बाळाचा ताक विक्री करून पुन्हा एकदा बंद पडला ब्रह्मदेवाला विचार पडला ते मनाशी विचार करायला लागले की आता 1000 गायी मी जरी नेऊन दिला तरी तो संभ्रम त्या गुरुच्या आज्ञेने गोदानाचे सहस्त्रपट पुण्य करेल आता असं करावंच लागणार आणि मिळणारच तिसऱ्या दिवशी पुन्हा ब्राह्मणाने आपले हंस विमान सोडले ब्राह्मण बाळ आणि नारायण जिथे स्नान करत होते तेथे ब्रह्मदेवांचं विमान आलं ब्रह्मदेवाच्या दूतांनी संभ्रमाला मोठ्या सन्मानाच्या विमानात बसून थेट ब्रह्मलोकात नेलं तेव्हा नारायणाला आनंद झाला आणि मग नारायण सुद्धा मनातल्या मनात मनाला छान झालं या थोर अधिक मास महिन्यात संभ्रमाला गोदानाच्या पुण्याने साक्षात मोक्ष पद लाभलं बघूया आता पुढच्या अध्यायामध्ये त्या द्विज शर्माची जी कन्या होती तिची व्यथा आणि तिची कथा पुढच्या अध्यायात बघू भगवान श्रीकृष्ण की